जय भीम नमो बुद्धाय घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा। विश्व पर्यावरण दिनानिमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलेल्या एक पेड़ मां के नाम या संदेशाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महानगर नांदेडच्या वतीने खासदार अजित गोपछडे यांच्या हस्ते नाना नानी पार्क येथे विश्व पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी एक पेड़ मां के नाम या नावाची संकल्पना संपूर्ण हिंदुस्थानातल्या नागरिकांना 140 कोटी जनतेला आवाहन केलं होतं। त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे महानगराचे अध्यक्ष माननीय अमरभाऊ राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरातील कार्यकर्ते मिळून आज वृक्षारोपणाचा कार्यकर्ते ते सगळे मिळून करतायत। त्यांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो। त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये नांदेड शहर हरित करण्याचा संकल्प आज सोडलेला आहे। तो संकल्प सिद्धीला जाण्यासाठी सगळे कार्यकर्ते आज मनापासून काम करत आहेत। मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करेन की ही पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय आणि पर्यावरणाचा जो असमतोल आहे तो दूर करण्याच्या दृष्टिकोनातून मोदीजींनी दिलेला संदेश आज हिंदुस्थानातले भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणाने आणि संघटितपणाने काम करत आहेत। ही संकल्पना प्रधानमंत्र्यांची गावा गल्लीपर्यंत बोळापर्यंत सगळ्या वाडी तांड्यापर्यंत जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने प्रयत्नशील आहे, मी महानगरातल्या सगळ्या आमच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि भविष्यात नांदेड शहर हे हरित झाल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प या ठिकाणी आम्ही सिद्ध करून दाखवू। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा दिन जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले। यावेळी महिला बचत गट व जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या विविध स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। शेवटी रमेश गिरी व त्यांच्या संचाच्या वतीने महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माहिती की छत्रपती शिवाजी महाराजांनी याच दिवशी 1674ला राज्याभिषेक केला होता आणि राज्याभिषेक म्हणजे ही काय सामान्य घटना नव्हती। त्या काळाचं जर आपण अवलोकन केलं तर त्या काळात मुघलांची जी सत्ता होती आणि इतर ज्या प्रस्थापित सत्ता होत्या त्या सगळ्या पार्श्वभूमीवर इतक्या तसं बघितलं तर सामान्य पार्श्वभूमीतून येऊन शिवाजी महाराजांनी एक राज्य स्थापन केलं आणि फक्त राज्य स्थापन केलं असं नाही तर एक कल्याणकारी लोककल्याणकारी राज्य त्यांनी प्रस्थापित केलं आणि त्याचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या परिक्षेत्राचे आयजी सर माननीय शहाजी उमाप सर, आपल्या जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम, सर्व जिल्हा परिषदचे अधिकारी कर्मचारी पत्रकार मित्र या सर्वांचं मी स्वागत करतो। शिवाजी महाराजांनी जे दंडक आपल्याला घालून दिलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत।
आणि जसं आत्ता मॅडमनी सांगितलं की शिवाजी महाराज आपण फक्त लढायामधून बऱ्याचदा आपल्याला समजतात, परंतु त्या पलीकडेही ते अत्यंत थोर शासक होते आणि त्यांनी फार महत्त्वाच्या गोष्टी करून ठेवल्या, त्याचं आपल्याला स्मरण केलं पाहिजे. आपण त्यांचा जय जयकार करतो, त्यांच्या प्रतिमांचं आपण पूजन करत असतो, परंतु त्यांच्या विचारांचं आणि कार्याचं पण आपल्याला सतत जेव्हा आपण स्मरण करू तेव्हा आपल्याला दैनंदिन कामकाज करताना खूप साऱ्या गोष्टी आपल्याला समजतात. जसं आता निवेदकांनी सांगितलं की रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू नये असा त्यांच्या सगळ्या सैनिकांना दंडक असायचा जेव्हा ते सगळे सैन्य स्वारीवर निघायचे. त्याचसोबत त्यांनी जमिनीची जी मोजणी आहे ती केली, शेतसारा ठरवला. जो जुलमी पद्धतीने शेतसारा आधी आकारला जायचा त्याला त्यांनी फाटा दिला. बऱ्याचदा दुष्काळाच्या काळामध्ये ते माफ केले, शेतकऱ्यांना कर्ज दिले. त्यांचे पत्र आहेत, म्हणजे ओरिजिनल जे पत्र शिवाजी महाराजांचे, त्याच्यामध्ये अजूनही त्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात की त्यांनी लोकांना सांगितलं की फील्डवर जा, लोकांना बघा काय अडचणी आहेत, कर्ज द्या. इरिगेशनचे बरेचसे त्यांनी कामे केलेले. पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक शिवकालीन जे तलाव आहेत त्याचे कामं त्यांनी केले. ज्यांनी जेव्हा त्यांचं राज्याभिषेक झालं त्यांचा स्मरण दिवस 6 जून 1674 या दिवशी फक्त एक राजाचा सिंहासरोहण नाही झालेलं आहे, त्या दिवशी जनतेच्या राज्याचा संकल्प झाला. जनतेचं राज्य म्हणजे शिवस्वराज्य. शिवस्वराज्य जे होता, जिथे प्रशासन उत्तरदायी होता, जनतेचा हित केंद्रस्थानी होता आणि न्याय सर्वांसाठी होता. छत्रपती शिवाजी महाराज फक्त युद्धातील शूरवीर नव्हते, ते होते एक अत्यंत कुशल आणि दूरदृष्टी प्रशासक. त्यामुळे आजही शासनात आणि विशेष म्हणजे आपला जिल्हा परिषदच्या कामकाजमध्ये त्यांच्या विचारांचे प्रभाव आपल्याला जास्त दिसतो. शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्य उभारला तेव्हा त्यांनी गाव पातळीपासून प्रशासन मजबूत केलं, तसं त्यांची रचना होती. स्थानिक लोकांमधनं नेतृत्व शोधून त्यांना जबाबदारी देऊन एक प्रशासन, विश्वसनीय प्रशासन त्यांनी तयार केलं. आजही आपण बघितलं तर आपल्याकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मार्फत लोकांकडे आपण योजना पोहोचवतो. ही व्यवस्था शिवस्वराज्यांच्या विचारांवर आधारित आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते व प्रबुद्ध भारताचे जिल्हा प्रतिनिधी सुनील सोनसळे यांनी आपल्या समर्थकांसह काल नांदेड येथे रिपब्लिकन सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केलाय. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसळे होते, तर रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा प्रदेश सचिव माधवदादा जमदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी प्रतीक मोरे, प्रशांत गोडबोले यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेडतील नागरिकांना या पक्षप्रवेशच्या माध्यमातून मी सांगत आहे की मराठवाड्यामध्ये, नांदेडमध्ये सातत्याने मतदाराचा व नागरिकांची हेळसाळ झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये या महायुतीच्या लोकांना भरभरून लोकांनी मतदान दिलेलं आहे आणि त्या मतदानाचा उपयोग घेऊन ते सत्तेत गेलेले आहेत. पण मराठवाड्यावर अन्याय केलेला आहे महायुती सरकारने. आणि जसं सांगायचं झालं तर नांदेड हा जिल्हा खूप ऐतिहासिक जिल्हा आहे. या ठिकाणी 9चे 9 आमदार हे महायुतीचे आहेत, पण साधे मंत्रिपदसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले नाही. आम्ही या पक्षाच्या माध्यमातून फुलेशाह आंबेडकरी चळवळीचं राजकारण करत असताना जो मतदार आहे तो निवडून आल्याच्या नंतर जे नगरसेवक आहेत आणि जे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत त्यांना एक सक्षम नेतृत्व द्यायचं की उपयोगापुरतं नाही. म्हणजे अशोक चव्हाण सारख्या व्यक्तींना पक्षात घेतलं, मंत्रिपद नाही. लोकांनी त्यांचे भाजपचे आमदार निवडून दिले. चिखलीकर 2दा निवडून आलेले आहेत, हेमंत पाटील 2-3 वेळेसचे आमदार आहेत, पण उपयोग झालेला आहे सगळ्या लोकांचा. पण रिपब्लिकन सेनेमध्ये काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये अनेक मुद्दे घेऊन आम्ही जाणार आहोत आणि रिपब्लिकन सेना सत्तेत कसं जाईल यासाठी आपण योगदान देणार आहोत.
सर्वप्रथम फुले आंबेडकरवादी सामाजिक राजकीय चळवळीमध्ये गेल्या 30 वर्षापासून काम करणारे आमचे सहकारी असलेले सन्मित्र सुनील भाऊ सोनसळे यांचं रिपब्लिकन सेना परिवारामध्ये नांदेड जिल्हाध्यक्ष या नात्याने मी स्वागत करतो। या ठिकाणी पक्षाचे ज्येष्ठ नेते जे पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे प्रभारीसुद्धा आहेत माधवदादा जमदाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुनील भाऊ सोनसळे यांनी त्यांच्या समर्थकांसह या ठिकाणी नांदेड शासकीय विश्रामगृह येथे प्रवेश घेतलेला आहे। येणाऱ्या ज्या काही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ज्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, तर सुनील सोनसळे हे प्रभावी नेते आहेत, त्यांचा जनसंपर्क आहे आणि सार्वजनिक जीवनात काम करत असताना आपला जो प्रश्न होता की कार्यकर्ता एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये का जात असतो, तर सुनील सोनसळेंनी गेल्या 30 वर्षामध्ये आंबेडकरवादी राजकीय पक्ष सोडून त्यांनी कोणत्याही पक्षात काम केलेलं नाही। वंचित बहुजन आघाडीमध्ये गेल्या 6 वर्षापासून ते काम करत होते। त्या ठिकाणी त्यांनी पक्षवाढीसाठी मोठं योगदान दिलेलं होतं। त्याचबरोबर प्रबुद्ध भारत हे जे काही मुखपत्र आहेत वंचित बहुजन आघाडीचं त्याचे ते जिल्हा प्रतिनिधी होते। पण कार्यकर्त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी जी संधी असावी लागते, त्याचबरोबर काम करत असताना काम करताना जी मोकळीक द्यावी लागते ती जर असेल तर कार्यकर्ता तिथं काम करत असतो। अन्यथा जमलेल्या लोकांवर येऊन भाषण करणारे जे लोक आहेत ज्यांचा कोणताही जनाधार नाही, तर अशा लोकांसोबत काम करत असताना जमिनीवरचा कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करू शकत नाही, त्याची घुसमट होते। त्याच्यामुळे ज्या ठिकाणी फुले आंबेडकरवाद या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राजकीयदृष्ट्या बळकट करण्यासाठी संधी मिळेल अशा ठिकाणी कार्यकर्ता शोधत असतो। या ठिकाणी सुनील भाऊ सुद्धा त्या शोधामध्ये होते आणि माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांशी बोलून आणि माधवदादा जमदाडे जे आमचे पक्षाचे प्रभारी आहेत यांना संवाद करून माझ्याशी त्यांनी संवाद केला। त्यांनी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी जे आहे ते प्रवेश घेतलेला आहे। त्याचं पुनश्च मी या ठिकाणी आमच्या रिपब्लिकन परिवारामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मी त्यांचं स्वागत करतो। ई नाम राष्ट्रीय बाजाराद्वारे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्री करावा असे आवाहन रघुनाथ कटरे यांनी केले। केंद्र शासनाचे राष्ट्रीय कृषी बाजार ई नाम योजनेमध्ये तेलारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड झाल्याने त्या अनुषंगाने बाजार समितीतील शेतकरी, अडते व्यापारी आणि कृषी उत्पादक संघटना व कर्मचारी यांना ई नाम संदर्भात माहिती देण्यासाठी 6 जून रोजी ई नाम मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन शेतकी सदन तेलारा येथे करण्यात आले होते। यावेळी मार्गदर्शक म्हणून भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय ई नाम विभागाचे रंगनाथ कटरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील इंगळे, उपसभापती प्राध्यापक प्रदीप ढोले, सचिव सुरेश सोनवणे, संचालक डॉक्टर अशोक बिराडे, निरंजन राजनकर, हरिदास वाघ, रवी बिराडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अशोक दारोकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। सर्वप्रथम शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। हे आव्हान आहे माझ्या आपल्या अकोला जिल्ह्यातील आणि आपल्या तेलारा राष्ट्रीय कृषी बाजारपेठा अंतर्गत आज 6 जून 2025 ला आपल्या भारत सरकारद्वारे कृषी व किसान कल्याण विभागामार्फत आपल्या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, शेतकरी उत्पादक संघटना, व्यापारी, अडते, मापाडी सर्वांना राष्ट्रीय कृषी बाजारपेठा अंतर्गत जोडून आपलं उत्पन्न कशा प्रकारे वाढवता येईल या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी भारत सरकारद्वारे आणि बाजारपेठाच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रीय कृषी बाजारपेठाचे मार्गदर्शन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले। तर या अंतर्गत आज शेतकरी बांधवांना उपज केलेल्या शेतमालाला त्यांच्या मालाच्या गुणवत्तेनुसारच शेतमालाला प्रतिस्पर्धा लागून म्हणजे आज माझ्या तेलारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालांचं गुणवत्तेनुसारच एकापेक्षा अधिक बाजारपेठा अंतर्गत शेतमालांची बोली लागून शेतमालाला उच्चतम नफा प्रतिस्पर्धेद्वारे शेतकरी बांधवांना प्राप्त करता येऊ शकणार आहे। करिता मला तेलारा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, सर्वांनी आपलं आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँक खात्याच्या पहिल्या पाण्याची झेरॉक्स प्रत, आपला मोबाईल क्रमांक आपल्या राष्ट्रीय कृषी बाजार तेलारामध्ये आपलं ऑफिसमध्ये आणून आपलं नामांकन करून घ्यावं आणि जे शेतकरी बांधव आपल्या बाजारपेठामध्ये आपल्या जे पण कागदपत्र आणू शकत नाहीत तर त्यांनी इनाम नावाचं मोबाईल ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्येच व्हॉट्सअप आणि फेसबुक प्रमाणेच इनाम नावाचं मोबाईल ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करावं आणि स्वतःहून पण आपल्याला मराठी भाषामध्येच
आपल्या जवळच्या राष्ट्रीय कृषी बाजार तेलारा अंतर्गत आपलं नामांकन करावं, असे मी आपल्या आपल्या तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित शेतकरी बांधवांना आवाहन करत आहे. करिता या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजन बाजारपेठाचे सन्माननीय सभापती महोदय सुनीलजी इंगळे साहेब यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि या ठिकाणी 200च्या वर शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सर्वांनी इनामचं फायदे इनामचे उद्दिष्ट या ठिकाणी समजून घेतलेले आहे. तरी याचा परिपूर्ण लाभ सर्व शेतकरी बांधवांनी आपलं उत्पन्न वाढीसाठी करावं आणि लवकरात लवकर नामांकन इनामच्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे अथवा आपलं कागदपत्रे देऊन आपल्या राष्ट्रीय कृषी बाजार तेलारा अंतर्गत लवकरात लवकर आपलं नामांकन इनामवर करावं. शिवाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन आणि त्या दिनाचं औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्राच्या जे इनाम योजना आहे त्या योजनेचं त्या संदर्भात इथे मार्गदर्शन करण्यासाठी इथे मार्गदर्शन म्हणून लाभलेले आहेत आदरणीय रघुनाथजी कटरे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. गेल्या काही अनेक दिवसापासून ते आमच्या संपर्कात आहे. मित्रांनो, या मंचावर हे जे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात आदरणीय कटरे साहेबांचं इथे मोलाचं शेतकऱ्याला व्यापाऱ्याला इथे भविष्यात गव्हर्नमेंटच्या योजना कशा काय अंमलात येणार आहेत त्यासाठी अति महत्त्वाचं मार्गदर्शन इथे आयोजित केलं आहे. संजय गांधी निराधार योजनेतील व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर थकीत पेन्शन जमा करावे तसेच अन्य मागणीचे निवेदन वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या वतीने शहराध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार स्वप्नील राबाळे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की प्रत्येक वर्षी उत्पन्नाची अट रद्द करावी, लाभार्थ्यांना मासिक 3000 रुपये मिळावे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ त्यांना मदत करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी संभाजी कागलकर, आनंद कांबळे, रघुनाथ कांबळे, कल्पना शेंडगी उपस्थित होते. बरेच नुकसान झाले. पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे जे पिकं यायचे होते ते पिकं आलेले नाहीत. त्यांची शेतकऱ्यांची पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आज आपण तहसीलदार करवीर रावडे साहेब यांना निवेदन दिलेलं आहोत. निवेदनामध्ये रावडे साहेबांनी आपल्या सर्वांना सांगितलं की लवकरात लवकर आपल्याला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करूया. कोल्हापूर दक्षिण व करवीर तालुक्यामधले जे पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी ते अट शिथिल करून त्यांना पेन्शन लवकरात लवकर न ठेवता आपण या 15 दिवसामध्ये जर का आपल्या खात्यावर जर का पैसे जमा झाले नाहीत तर याच्यापेक्षा आपण उग्र आंदोलन करावं लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी जसं आता जमणार त्या पद्धतीनं सर्वांनी मोठ्या संख्येनं जर का आपले पैसे जमा झाले नाहीत तर आपण मोठ्या संख्येनं आपण उग्र आंदोलन करू ओढत बनतो थांबतो. जय भीम. अट लावली जाते ती उत्पन्न दाखल्याची अट रद्द करावी. त्याच पद्धतीनं 1500 रुपये पेन्शन अत्यल्प असल्यामुळं ते पेन्शन 3000 रुपये करण्यात यावं. तसेच संजय गांधी श्रावणबाळ योजनेसाठी 21,000 रुपयाची उत्पन्नाची अट ती रद्द करून 50,000 रुपये करण्यात यावी. त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये मुंबई शहरात अनुसूचित जातींचे प्रमाण 16% अधिक असतानाही मुंबई महानगरपालिकेतील 227 प्रभागांपैकी फक्त 15 प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामुळे प्रतिनिधित्वात स्पष्ट तफावत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे किमान 33 प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवावे अशी मागणी समता परिषदेचे अध्यक्ष माजी मंत्री विजयभाई गिरकर यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातींच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर समता परिषद मुंबईच्या वतीने शुक्रवार दिनांक 6 जून रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी माजी मंत्री भाई गिरकर बोलत होते. महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिका
आणि मुंबई महानगरपालिका आहे, याच्यामध्ये ज्या अनुसूचित जातीच्या रिझर्व्ह जागा आहेत त्याची तफावत मी आपल्याला दाखवली. आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे. बाकीच्या महानगरपालिकामध्ये प्रभाग म्हणजे 3 वार्ड 4 वार्ड असे प्रभाग होऊन निवडणुका लढवल्या जातात किंवा घेतल्या जातात. पण मुंबई महानगरपालिका यामध्ये आता 227 वार्ड आहे आणि या वार्डमध्ये आपल्याला माहिती आहे 30 ते 45 हजारापर्यंतचा वार्ड आहे. त्यामुळे मुंबईत प्रभाग झालेला आहे. आपण जर विचार केला तर नाशिक महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये जे नगरसेवक आहे किंवा वार्ड आहेत हे वार्ड आहेत 122 आणि या 122 वार्डामध्ये जे अनुसूचित जातीचे जे रिझर्व्ह वार्ड आहे ते 18 आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये 113 वार्ड आहे आणि या 13 वार्डमध्ये अनुसूचित जाती उमेदवारांची संख्या 22 आहे. नागपूर महापालिका जी आहे याच्यामध्ये नगरसेवकांची संख्या 151 आहे. तिथे राखीव जागा अनुसूचित जातीसाठी 24 आहे. पुणे महानगरपालिका 162 नगरसेवक आहे तिथे आणि केवळ त्यांच्याकडे 19 नगरसेवक आहे म्हणजे 122 मध्ये 19. परंतु मुंबई महानगरपालिका आपलं पाहिलं तर 227 नगरसेवकांचे वार्ड आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 15 जागा आहेत. मग जे आपण पर्सेंटेज पाहिलं इतर महानगरपालिकेची लोकसंख्या, मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनुसूचित जातीची असलेली संख्या आणि त्याच्यामध्ये फक्त 15 वार्ड राखीव आहे. हा सरासर अनुसूचित जातीच्या वर अन्याय आहे. सर्वजण फुले शाहू आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात परंतु या ठिकाणी हे अनेक वर्ष अशा प्रकारचा अन्याय होतोय तो मी आपल्या समोर निदर्शनात आणलेला आहे. आणि याबद्दल मी जो अनुसूचित जाती जमाती आयोग आहे या आयोगाचे उपाध्यक्ष धम्मपाल मेश्राम जे आहे यांना भेटून ही वस्तुस्थिती सांगितली की अशा प्रकारचा अन्याय होतोय. जे नगरसेवक जास्त झाले असते आमचे म्हणजे आत्ता जर आपण हिशेब केला तर 32 ते 33 नगरसेवक हे अनुसूचित जातीचे असले पाहिजे म्हणजे जवळ 17 कार्यकर्त्यांना या ठिकाणी डावललं जात आहे. त्याने माझं निवेदन ऐकून घेतल्यावर येत्या 10 तारीखला 12 वाजता त्यांचं जे कार्यालय वर्डी डेअरीच्या बाजूला पुनर्वसन इमारत आहे त्यामध्ये त्यांनी बैठक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये महापालिका आयुक्त, निवडणूक आयुक्त, सेन्सस आयुक्त जे संबंधित सगळे आहेत त्यांना बोलवलंय आणि त्याने आश्वासित केलंय की हा अन्याय दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू. परंतु आपल्या मार्फत मी जे सर्वांना सांगू इच्छितो याच्यामध्ये दुर्दैवाने जे नेते आहेत सर्व समाजाचे जे विशेषतः अनुसूचित जाती वर्गाचे काम करतात त्यांनी हा लढा किंवा या संबंधी जे निवेदन आहे त्याची माहिती ही जर निवडणूक लोकांच्या समोर आणली असती आपल्या पत्रकार मित्रांच्या मार्फत मीडियामध्ये आणली असती तर त्याचा उठाव झाला असता, आंदोलन झालं असतं. परंतु असं काही झालं नाही. आत्ता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणूक येऊ घातली आहे आणि त्यामुळे हा मी मुद्दाम म्हणून आत्ता हा जून महिना आहे म्हटलं आपण सुरू केला हा विषय तर लावून धरून या सर्वांकडे जो हा अन्याय आहे दूर करण्यासाठी आज आपण तुमच्याबरोबर वार्तालाप केलेला आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. रायगडच्या रोहा कुंडलिका नदी संवर्धन रोहा येथे रायगड जिल्ह्यातील पहिल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कुंडलिका नदी संवर्धन येथे रोहा नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे काही दिवसा अगोदरच लोकार्पण झाले होते. त्याच ठिकाणी किल्ले रायगड, शिवनेरी, प्रतापगड व सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या हुबेहूब प्रतिकृती साकारलेले रायगड जिल्ह्यातील पहिल्या शिवसृष्टीचे रायगडच्या रोहा या ठिकाणी लोकार्पण खासदार सुनील तटकरे व मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करीत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात रोहा नगरी दुमदुमली. यावेळी हजारो शिवप्रेमी कार्यक्रमास उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध पक्षांमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. आम आदमी पार्टीच्या वतीने शिवाजी चौकात महालक्ष्मी ब्लड बँकेच्या सहकार्याने 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे हे 5वे वर्ष असल्याचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले. कागल तालुका येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला शाहू साखर कारखान्याचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते समरजित सिंह घाटगे यांनी छत्रपती शिवराया यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. पन्हाळगड येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने उपनेते संजय पवारसह संपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक प्रात्यक्षिक सुद्धा करण्यात आले. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावतार जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सुवर्ण सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की जय. राजा शिवछत्रपती की जय. राजा शिवछत्रपती की जय. ओम नमो पार्वतीपतये. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. हिंदवी स्वराज्य संस्थापक
ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक निमित्ताने सर्व शिवभक्तांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहून आज याच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आपण एक स्वतंत्र जीवन जगू शकतो, त्यांचीच प्रेरणा घेऊन येत्या काळामध्ये त्यांचे विचार आपण लोकांपर्यंत अंमलबजावणीचा प्रयत्न करू। आणि एक चांगला कार्यक्रम आज इथं आमचे शाहू कारखान्याचे नूतन संचालक माननीय रमेश माळी साहेबांनी आज आयोजित केला। त्यांच्या आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी आभार आणि शुभेच्छा देतो। आणि या निमित्ताने आपण शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन असंच काम करत राहू। बार्शी तालुक्यातील पांगरी गावामध्ये विश्वशांती बौद्ध स्तूप परिसरात HWPL या जागतिक संघटनेच्या व नालंदा स्तूप बुद्धिझम अँड रिसर्च ट्रस्ट या संस्थेच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त नारळ, आंबा, चिकू, सीताफळ अशा एकूण 36 फळझाडांचे पांगरी गावचे सरपंच शहाजी धस, उपसरपंच धनंजय खवले, माजी उपसरपंच रियाज बागवान, सामाजिक कार्यकर्ते विलास गोडसे, निळकंठ शेळके, सचिन पालके, नाना चांदणे, अलामीन शेख, पत्रकार बाबा शिंदे, अनिल खुने, उद्योजक शीतल कुमार जानराव, रवी माळी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। HWPL या संघटनेची ओळख नालंदा स्तूपचे अध्यक्ष सत्यजित जानराव यांनी करून दिली। त्यानंतर पांगरी या गावची जागतिक पातळीवर ग्लोबल विलेज म्हणून ओळख निर्माण व्हावी म्हणून पीस एज्युकेशन व शांतता प्रस्ताव सरपंच यांना देण्यात आला। या ठिकाणी आपण HWPL या संस्थेच्या माध्यमातून आपण जे जगभर शांतीचा संदेश आहे त्याच पद्धतीने आपण आपल्या गावामधून हाच संदेश देण्याचं काम करू। आता ज्या ठिकाणी आमचे मित्र दादासाहेब जानराव यांनी सांगितलं की आपला देश, आपला भारत देश जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण बघितलं पाहिजे। मग आज आपल्या देशामध्ये जवळपास 3,500 जाती धर्म आहेत, वेगवेगळ्या हजारो भाषा बोलल्या जातात, तरीसुद्धा आपण एखाद्या चौकामध्ये जर राष्ट्रगीत लागलं तर आपण त्या ठिकाणी स्वतःहून उभा राहतो, तिला सांगावं लागत नाही की वंदे मातरम म्हणावं। तर अशा प्रकारचा आपला देश आहे। आणि म्हणून आज याच देशामध्ये आपण बघतो एखादा खेळाडू असेल किंवा एखादा ऑलिम्पिकमध्ये मिळवणारे सुवर्णपदक मिळवणारे मनु भाकर असेल किंवा क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी असेल, ज्यावेळेस आपल्या देशाला काहीतरी करून देतात त्यावेळेस आपण त्यांची जात धर्म न बघता आपण त्यांना डोक्यावरती घेतो, नाचतो। आणि याचाच एक अर्थ म्हणून जाता जाता आमच्या दादाला एक सवय आहे कविता करायची, आणि म्हणून मी एकच सांगतो, संतोष नारायणकर यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मोडलेल्या माणसाचे दुःख झेलताना, मोडलेल्या माणसाचे दुःख झेलताना कोणतं नेना जात त्यांचा, कोणतं ना धर्म त्यांचा, दोन भिजले अश्रू माणसाचे माणसांना, दोन भिजले अश्रू माणसाचे माणसं। मी सरपंच शहाजीदच बोलतो। वी आर वन, हम सब एक है, हम सब एक है, वी आर वन। या HWPL या संघटनेमार्फत जगामध्ये शांती नांदावी यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी आम्ही आमच्या गावाच्या माध्यमातून गावामध्ये त्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करू आणि हा संकल्प कसा पूर्ण करता यासाठी पुरेपूर प्रयत्न करू अशी मी। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या स्वाती काळे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। त्याबद्दल कोल्हापुरात त्यांचा सत्कार करण्यात आला। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर अनिल सिद्धेश्वर यांनी समाजभूषण प्राप्त पुरस्कार व्यक्तींना वाढत्या वयामुळे प्रॉब्लेम वाढतो, त्यामुळे शासनाने त्यांना विनामूल्य औषध उपचार करून त्यांना इतर सोयी सुविधा द्याव्यात असे आवाहन केले। यावेळी युवा सेनेचे अध्यक्ष प्रशांत सिद्धेश्वर, अरविंद गट्टी, अमर वनाळीकर, यशवंत साकेकर, मंगेश काळे उपस्थित होते। सर्वांना सविनय जय भीम।
महाराष्ट्र शासनाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यांनी आमच्या कामाची पोचपावती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आम्हाला समर्पित केला. या पाठीमागचं कारण असं की तुम्ही कुठलंही काम चळवळीत करू द्या, शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार जर आपण तारणारे असो आणि प्रत्येक घटकापर्यंत जर पोहोचवणारे असो तर त्या गोष्टीला कुठंच कमी पडत नाही. या माध्यमातून मी सांगू इच्छिते. कारण जेव्हा सामाजिक कार्याची सुरुवात केली तेव्हा मी विद्यार्थी दशेत होते. आज पालक आहे तरी पण माझं काम मी अविरतपणे सुरूच ठेवले आणि ह्या कामाची दखल घेऊन सामाजिक न्याय विभागानं जो हा पुरस्कार, हा सन्मान जो मला दिलेला आहे त्याची मी कृतज्ञतापूर्वक स्वीकार करते. चळवळीचा प्रमुख धागा जो असतो ते आपल्या सहकार्यांचा असतो आणि माझे मार्गदर्शक अनिल सिद्धेश्वर म्हणा, गट्टी साहेब म्हणा यांनी सातत्यानं मला एक प्रेरक मार्गदर्शक म्हणून चांगली भूमिका बजावली. नेहमी शाबासकीची थाप देत प्रोत्साहित केले. दयानंद मेहतर सर यांना पण आवर्जून मी इथं आठवण काढू इच्छिते. कारण ह्या सगळे जर माझ्यासोबत होते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मला साध्य करता आल्या. ही लोक सगळी कर्नाटक, निपाणी, कागल इकडून माझ्यासाठी इथं पण आलीत. यासाठी खरोखर त्यांचे मनपूर्वक आभारी आहे. माझ्यासारखे काम करणारे अनेक लोक आहेत, त्यांना ही सपोर्ट सिस्टीम म्हणून खरंच एक सुंदर काम करतात. त्यांनाही माझ्या सदिच्छा आहेत आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि सदिच्छा नेहमी माझ्या सोबत राहाव्यात. जय भीम. लॉर्ड बुद्धा चॅनलच्या दरम्यान मी आज स्वातीताईंना जे पुरस्कार मिळाले महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या तर्फे त्यांना मी आज शुभेच्छा द्यायला आज कर्नाटकहून म्हणजे महाराष्ट्र कोल्हापूरपर्यंत पोहोचलेला आहे आणि असंच पुरस्कार जे काम करत असतात त्यांना पुढे पण मिळावा ही माझी इच्छा आहे. अभिनंदन करतो. शिवाय महाराष्ट्र शासनाच्या महायुतीनं भारत देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं युती सरकारनं चालू वर्षीचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील काही निवडक आणि सामाजिक, राजकीय आणि समाजामध्ये प्रेरक अशा पद्धतीचं ज्यांनी काम केलं अशा 5 व्यक्तींना या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार समाजभूषण असा जो पुरस्कार दिला त्या पुरस्कारामध्ये आमच्या भगिनी ज्या स्वातीताई काळे यांच्या आम्ही निवासस्थानी येऊन कोल्हापूर जिल्ह्याचे आणि कागल तालुक्याचे बहुजन विकास आघाडीचे कागल तालुक्याचे उपाध्यक्ष युवा सेनेचे प्रशांत सिद्धेश्वर, आमचे मार्गदर्शक आमचे कर्नाटक राज्याचे AIG अरविंद गट्टी सर, त्यानंतर राष्ट्रवादीचे आमचे अमर वनाळीकर, ताईंचे पती आमचे भाऊजी, या सर्वांच्या साक्षीनं हा आम्ही सत्कार सोहळा आम्ही संपन्न केलेला आहे. तर सत्काराच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाचं परत एक वेळा मी अभिनंदन आणि कौतुक अशा अर्थानं करतो की बाबासाहेबांच्या या सगळ्या कार्यकर्तृत्वाचा या सगळ्या समाजावर, काम करणाऱ्या लोकांच्यावर त्यांचं आयडॉल म्हणून त्यांनी काम केलं आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या युती सरकारनं की प्रत्येक वर्षाला हा पुरस्कार, मग त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, रविदास असतील, दादासाहेब गायकवाड असतील, अण्णाभाऊ साठे अशा या महामानवांच्या नावानं पुरस्कार देण्यात येतो. त्यामध्ये या 5 लोकांचा कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्यामध्ये सुप्रिया माडेकर, विवेक चेचर, त्यानंतर श्रीमान सुषमा गडकरी, लालासो अनुबाई अंबाजी पवार, श्रीमती स्वाती मंगेश काळे, दगडू श्रीपती माने, राजेंद्र नानासो घाडगे, सातापा पुंडलिक कांबळे अशा या व्यक्तिगत लोकांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मानवी शरीराला होणाऱ्या अन्य आजारांप्रमाणे मधुमेह देखील पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी विशेष तपासण्या करून घेतल्यानंतर त्यावर उपचार करता येतात. सध्या आपल्याकडे असलेल्या मधुमेहींना मधुमेह हा रोग धरलाच नाही असा खुलासा मधुमेहावर विश्वस्तरीय संशोधन करणाऱ्या डॉक्टर S. कुमार यांनी परभणीत केलाय. परभणी भेटीसाठी ते आज परभणीत आले असता पत्रकारांशी संवाद साधला. परभणीतल्या खानापूर फाटा परिसरामध्ये डॉक्टर S. कुमार मधुमेह संशोधन केंद्रामध्ये आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारतातील मधुमेह असणाऱ्या आजाराबाबत मोलाचे मार्गदर्शन केले आहे. या पत्रकार परिषदेला डॉक्टर भारत नांदुरे यांची उपस्थिती होती. मी परभणीवासी सगळ्यांना माझा सगळ्यात पहिले डॉक्टर S. कुमार यांच्याकडून सगळ्यांना नमस्कार.
आणि स्पेशली ज्यांना मधुमेह किंवा डायबिटीज आहे, आजपासून त्यांनी घाबरू नये की त्यांना डायबिटीज आहे. हा विषय त्यांनी डोक्यात काढून टाकावं. मित्रांनो, डायबिटीज भारतामध्ये कोणाला नाही. आज मागच्या 25 वर्षामध्ये माझ्या चेंबरमध्ये एकही असा व्यक्ती मला आढळला नाही ज्याला मी डायबिटीज म्हणू शकतो, पण तो गोळ्या किंवा इन्सुलिन घेत होता. याची परिभाषा बदलायची आहे. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, डायबिटीज कुठलीही बिमारी नाही आहे. जेव्हा टायफॉइड, मलेरिया, टीबी चांगला होऊ शकतो, तो तुम्ही का चांगले होऊ शकत नाही. सेकंड, डायबिटीज आणि शुगर, साखर ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे. ज्या मेडिकल फील्डनी आपल्या पुस्तकामध्ये डेफिनेशन लिहिली आहे की डायबिटीज म्हणजे आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिनचं न बनणे, आपला पेंक्रियास काम न करणे, सी पेप्टाईड कमी असणे, हे कुठलाही टेस्ट न करता आपण समजून घेतो की आम्हाला डायबिटीज झालाय कारण की साखर वाढलेली आहे. तर रक्तामध्ये वाढलेली साखर, फास्टिंग, पोस्ट मील आणि HbA1cला डायबिटीज समजू नका. जेव्हापर्यंत तुम्ही एक्स्ट्रा हे फास्ट टेस्ट करत नाही. आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनते आहे त्याला आपण म्हणतो फास्टिंग सिरम इन्सुलिन. जशी आपण साखर बघतो तशी तुमची बॉडीमध्ये इन्सुलिन बनते आहे की नाही बनते, किती बनते आहे हे बघायचं आहे. दुसरा होमायर, आपला रेजिस्टन्स किती आहे, त्याच्यामध्ये आपल्या पेंक्रियासमध्ये किती बीटा सेल्स आहेत, त्याची ॲक्टिव्हिटी किती आहे ही तुम्हाला बघायची आहे. तिसरा तुमचं फास्टिंग, पोस्ट मील, HbA1c आणि सी पेप्टाईड. सी पेप्टाईड तेव्हाच येतं जेव्हा बॉडीमध्ये इन्सुलिन बनतं. हे बाहेरच्या इन्सुलिनमध्ये कधीही आढळत नाही. म्हणून मित्रांनो, आम्ही जे आता इथे सुरू करतो आहे, इथे डॉक्टर नांदोरे आहेत, इथे त्यांच्याकडे तुम्ही या, भेट द्या, त्यांच्याकडनं समजून घ्या कुठले टेस्ट करायचे आहे आणि टेस्ट करून एकदा भेटायला आमच्याकडे पैसे लागत नाही, कुठलीही फीस घेतल्या जात नाही. कुठलीही औषध किंवा इन्सुलिन घ्यायच्या आधी एकदा समजून तर घ्या की तुम्हाला डायबिटीज आहे की नाही. जय भीम. त्याच्या बातमीमध्ये घेऊया इथे विश्रांती. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.